माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय। कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। कोकाटे रुग्णालयात असल्याचा त्यांचे वकील यांनी दावा केला होता। मात्र कायद्यापुढे कुणीही मोठा नाही, कोर्टाने हा दणका दिलाय। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंविरोधात आता अटक वॉरंट जारी झाले। मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। कोकाटे रुग्णालयात असल्याचा वकिलांनी दावा केला होता। मात्र कायद्यापुढे कुणीही मोठा नाही, कोर्टाचा दणका। कोकाटे रुग्णालयात सरेंडर होण्यासाठी मुदत मिळावी, कोकाटेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। 3% स्कीमच्या कोट्यातून सदनिका मिळवण्याचे प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। सदनिकेवर हक्क नसतानाही तो सिद्ध करण्यासाठी बनावट दाखले यंत्रणेत सादर केल्याचा आरोप। दिघोळे यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने सरकार पक्षाने तक्रार दाखल केली होती। या प्रकरणात तेव्हापासून कोकाटे बंधू जामिनावरच होते। यानंतर कोकाटेंना शिक्षा ठोठावण्यात येऊन ते जामिनावर सुटले होते। तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे। पुढची प्रक्रिया काय असणार? पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनने अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे ही कायद्याची प्रक्रिया आहे। 2 वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते। त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे। खरंच न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता दूर झालेली आहे। मी माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहोचू शकले, ही याबद्दल मला खूप समाधान आहे। न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेल्या असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही। पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे, तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली आहे। तुझं काय वेगळं काढलेलं आहे का कुठून? तिथलाच आहे ना तू पण? दाखवा। मंत्री कोकाटेंसोबत संपर्क सुरू आहे। अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे। कोर्टात पुढे काय होतं त्यानंतर कोकाटेंबाबत ठरवू, असं देखील दादांनी माहिती देताना म्हटलंय। अजित पवार यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। कोर्टात पुढे काय होतं त्यानंतर कोकाटेंबाबत ठरवू अशी भूमिका त्यांनी घेतली। त्यांच्यासोबत संपर्क सुरू आहे, मंत्री कोकाटे यांच्यासोबत संपर्क सुरू आहे असं अजित पवार यांनी माहिती देताना म्हटलेलं आहे। कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे, मात्र कोर्टात पुढे काय होतं ते बघू असं अजित पवारांनी म्हटलंय। एवढं सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेण्यात येईल आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही। आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहो, पब्लिक परसेप्शन असते, बाकीच्या जे काही गोष्ट असते त्याप्रमाणेच आमचा निर्णय योग्य निर्णय होईल। काही होणार नाही। केंद्र सरकार पाठीमागं आहे, राज्य सरकार पाठीमागं आहे। त्यामुळं शिरसाट असू देत किंवा कोकाटे असू देत किंवा पैशाच्या बॅगा त्या ठिकाणी मोजल्या जातात, जमिनी कुणाकुणाच्या काढून घेतल्या जात आहेत, एवढे घोटाळे होत आहेत, कुठल्या मंत्र्यावर कारवाई झालेली गेल्या वर्षभरामध्ये आम्ही बघितलेलं नाही। त्यामुळं मला नाही वाटत सरकार हे संवेदनशील आहे, अशा कुठल्या कारवाई होतील अशी अपेक्षाच आता जनतेने सोडून दिली। मंत्री कोकाटे प्रकरणात विधिमंडळ सचिवालयाची माहिती। कोर्टाच्या निकालाची प्रत आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ। सध्या हायकोर्टात कोकाटेंची जामिनासाठी याचिका दाखल आहे। मंत्री कोकाटे प्रकरणात विधिमंडळ सचिवालयाची ही माहिती सध्या समोर आलेली आहे। मंत्री कोकाटे प्रकरणात विधिमंडळ सचिवालयाकडून हे सांगण्यात आलेलं आहे। कोर्टाच्या निकालाची प्रत आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असं कळतंय।
सध्या हायकोर्टात कोकाटेंची जामिनासाठी याचिका. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनायक, काय माहिती? त्यावरती निर्णय जो आहे तो घेत असतो. जी माहिती विधिमंडळ सूत्रांकडून मिळालेली आहे त्यानुसार आपण जर पाहिलं तर ही सगळी प्रक्रिया असते. जेव्हा एखाद्या आमदाराला किंवा जे पद असलेल्या व्यक्तीला शिक्षा सुनावली जाते तेव्हा विधिमंडळाकडे ही सगळी माहिती जी आहे ती पाठवली जाते. अधिकृत ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडून विधिमंडळाला माहिती येते. मग विधिमंडळ ज्या ज्या शिक्षा सुनावलेल्या आहेत त्याचा सगळ्याचा अभ्यास करतं आणि त्यानंतर एक अध्यादेश काढून ही आमदारकी जी आहे ती रद्द केली जाते. त्यामुळे केव्हा ही सगळी पुराव्याची प्रत जी आहे ती विधिमंडळाकडे येते आणि विधिमंडळ किती वेळात ही संपूर्ण कारवाई करते हे बघावं लागणार आहे. परंतु आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट जो आहे तो जारी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती कोर्टाने सुनावलेली आपल्याला दिसून येते आणि या सगळ्या प्रक्रियेची प्रत आता विधिमंडळाकडे येईल आणि त्यानंतर विधिमंडळ या संपूर्ण प्रक्रियेवरती कारवाई करेल. नक्कीच विनायक, आपण पाहतोय मंत्री कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झालेलं आहे. कोर्टाच्या निकालाची प्रत आल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ असं सांगण्यात आलेलं आहे. आमदारकी रद्द करण्यासाठी विधिमंडळाला कोर्टाच्या आदेशाची प्रत आवश्यक असते. तर ही शिक्षा जी आहे ती कायम ठेवली काल आणि आज अटक वॉरंट कोकाटेंविरोधात दाखल झालाय. काय आपली प्रतिक्रिया? खरोखरीच न्यायाचा विजय आहे. आम्हाला या माझ्या वडिलांना आणि नंतर आम्हाला पूर्णपणे या खटल्यासाठी 30 वर्ष लागले. 30 वर्षानंतर का होईना पण न्याय झाला हा आनंद आहे. ही प्रक्रिया नेमकी कशी असणार? पुढची प्रक्रिया म्हणजे आता वॉरंट निघतंय आणि अटक होणं क्रमप्राप्त आहे. त्या 2 वर्षाची शिक्षा असल्यामुळे त्याप्रमाणे लोकशाही आहे. आपल्याला लोकप्रतिनिधी अधिनियमाप्रमाणे यांना पद सोडणे क्रमप्राप्त आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.